मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक सेवक संस्था टिमकी नागपूर शाखा उमरेड हिवरा हिवरी अंतर्गत सालेभट्टी या गावी सचिन दादा यांच्याकडे 9वे हवन कार्य पार पडले आणि एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी, बाबाला सहकार्य करणारी सर्वांची लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। चर्चा बैठक नव्हती होत तेव्हा आमच्याकडे म्हणजे त्यागाचे सेवक नव्हते। असं वाटत होतं का आमच्या गावात केव्हा चर्चा बैठक होईल, आमच्या गावात केव्हा त्यागी म्हणजे त्यागाचे कार्य होईल असं वाटत होतं ना। आता पंधरवाडी चर्चा बैठक होते। पंधरवाडी चर्चा बैठक मध्ये आमच्या गावात 13-14 घर आहे। 13-14 घरामधून फक्त कधी 5-6 सेवक तर कधी शेवकीन तर येतच नाही। असं वाटतंय का आपण चर्चा बैठकीमध्ये गेलो तर आम्हाला उभा करत ना, आम्हाला बोलायला लावा, ते येतच नाही। अशा सेवक हाय येत नाही। आणि मग एखाद्या वेळेस येते मग त्यांना उभा केलं सांग म्हणलं तर सांगत नाही, असे पायत राहते जे संचालक राहते त्यांच्याकडे। तर मी माझ्या गावातील जेवढे सेवक सेविका हजर आहेत त्यांना मी विनम्र विनंती करतो की शनिवारी चर्चा बैठक आहे, सर्वांनी हजर राहावं। आणि ताईने सांगितलं होतं की आपल्यावर कोणताच वैद्वानकी लागत नाही। बुरटकर काकाजींनी आमच्या पहिल्याच त्यागाचे हवन कार्य होते तेव्हा भजनाच्या माध्यमातून सांगितलं होतं की ह्या 4 गावामध्ये कोणाची हिंमत आहे की त्यानं माझ्यावर म्हणजे इथं बसले आहे त्यांच्यावर असं करून दाखवावं। ते अनुभव असं घडला आहे, स्वतः असं अनुभवलं आहे मी माझ्याच गावात। आता पहा भगवंताची कृपा एवढी जागृत आहे की आपण जर भगवंताच्या चर्चा बैठकीमध्ये किंवा भगवंताचं नाव जरी आपल्या मुखात राहिलं तरी आपलं कोणीच काही करू शकत नाही, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही। भगवंताची कृपा एवढी जागृत आहे। त्या गावातल्या सेवकांना विनंती करतो की समोरच्या चर्चा बैठकीने सजन यावं। एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो। माझ्या मुखातून काही वाईट शब्द निघला असेल तर भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, माफी मागतो। सर्व सण सेवक सेविका बालसेवकांना माफी मागतो। नमस्कार। धन्यवाद ताई।